नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. मराठी ज्योतिषकट्टा परिवारातर्फे आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. आजच्या पंचांगाबद्दल सांगायचं झालं तर आजचा जो वार आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, शिशिर ऋतू आहे, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया आहे, नक्षत्र उत्तराषाढ आहे, योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:09 ते 12:30 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:30 ते 1:51 आणि यमगंड सकाळी 8:28 ते 9:49 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र वक्री मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे आणि नेपच्यून बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. वेळातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कामाचा उरक जबरदस्त आणि दांडगा दिसून येईल. याचप्रमाणे थोडंसं स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. काही चांगल्या इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग वगैरे येऊ शकतील, त्याकडे लक्ष द्या. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील. काही चांगल्या इंट्युशन्स येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणावरून खटके उडण्याची शक्यता थोडी जास्त राहील. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागतील. तुमच्यामधला उत्साह जबरदस्त दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून
कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे थोडं जास्त प्रमाणात जाणवू शकेल. काळजी घ्या. कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडं सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तपतला नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणावरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड आजच्या दिवशी करू नका. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्यामुळे गोष्टी थोड्याशा टोकाच्या जात आहेत की काय अशा प्रकारचं काही वातावरण तयार होईल. तर त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे घराच्या संदर्भातल्या काही गोष्टी महत्त्वपूर्ण होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ट्रॅव्हलिंगच्या संदर्भातले योग जुळून येतील. मात्र दमछाक थोडी जास्त होईल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव आजच्या दिवशी निश्चित येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तसं पाहिलं तर तुम्हाला काही लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा दिसून येईल. ऊर्जा जबरदस्त दिसून येईल. मात्र वैवाहिक जोडीदारावर काही कारणावरून खटके वगैरे उडण्याची शक्यता आहे. चांगले इंट्युशन्स येऊ शकतील. याचप्रमाणे काही अडकलेली कामंसुद्धा मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या वेयस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि द्वितीयातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं अजिबात हाती घेऊ नका. छोट्या छोट्या कारणावरून सुरुवात झालेली काही वाद मोठं रूप धारण करू शकेल आणि त्याचं फ्रस्ट्रेशन रेस्ट्रिक्शन जास्तच प्रमाणात आजच्या दिवशी जाणवू शकेल. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आर्थिक संदर्भातले व्यवहार काळजीपूर्वक करण्याची गरज आहे. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.